नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात झालेल्या कथित अवैध गोवंश कत्तलीच्या विरोधात हिंदू गोरक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने गोरक्षक सहभागी झाले होते. कथित गोवंश कत्तलीचे अवशेष मनपाच्या कचऱ्याच्या वाहनांमधून वाहतूक झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी मनपा आयुक्त नितीन कापडनीस व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून गो तस्करी आणि गोहत्या या विषयामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि गोरक्षक धुळे शहर आणि जिल्ह्यामध्ये अविरतपणे आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करीत आहे. यावर्षी पहिल्यांदा असं झालं की राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह विभागाचा कारभार आहे त्यांनी बकरी ईद निमित्त गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी कडक निर्बंध लागू केले आणि एक विशेष GR पारित केला होता. त्या GR ची धूळधाण करत पायमल्ली करत धुळ्यातील मनपा प्रशासनाने गोहत्या झालेल्या ठिकाणून गो तस्करी आणि गोहत्येचे अवशेष विल्हेवाट लावण्याचं काम मनपा प्रशासनातील सर्व ताकद आणि यंत्रणा वापरून केलं. याचं चित्रीकरण विकास गोमसाळे या गोरक्षकाने केलं आणि त्यामुळे सर्व प्रशासनाची झोप उडून गेलेली आहे. यामुळे सर्व हिंदू समाज एकत्र झालेला आहे आणि संबंधित प्रशासन आणि त्याचे प्रमुख महापालिका आयुक्त यांच्यावर कठोर निलंबनाची कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आणि गोरक्षकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या आणि ईद निमित्त झालेली गोहत्या जिथून जिथून तुम्ही ते अवशेष गोळा केले तिथे कसून चौकशी करून गृह विभागाने पोलीस विभागाने कसायांवर गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कारवाई करावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.